मित्रांनो, तुम्ही नुकतीच तुमची इन्व्हेस्टमेंट जर्नी सुरू केली आहे, पण तुम्हाला समजत नाही आहे कुठल्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट केलं पाहिजे, कुठल्या टीममध्ये इन्व्हेस्टमेंट केलं पाहिजे. कारण की अनेक जण म्हणतात की ईव्हीमध्ये इन्व्हेस्टमेंट करा किंवा एआयचा बूम चालू आहे, एआय रिलेटेड ज्या कंपन्या आहेत त्यांचे स्टॉक घ्या. पण याचं ॲनालिसिस कसं करायचं, कुठली कंपनी चांगली आहे, कुठे इन्व्हेस्ट केलं पाहिजे, हे जर तुम्हाला समजत नसेल तर एक असं प्रोडक्ट मार्केटमध्ये आहे जे की सेबीची एक्झाम देऊन, जे की अनुभवी आहे, रिसर्च अनालिस्ट आहे, यांनी पोर्टफोलिओ एक बास्केट क्रिएट केलेली असते. त्यामध्ये त्यांना जे योग्य वाटतात रिसर्च करून, अभ्यास करून ऑलरेडी त्यांनी ती बास्केट केलेली असते आणि आपण काय करतो, त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतो आणि आपल्याला आपलं डोकं लावायची गरज पडत नाही. कारण की अनेक जणांचा प्रॉब्लेमच आहे, इंस्टाग्रामवर व्हिडिओ बघितला, यूट्यूबवर व्हिडिओ बघितला किंवा कोणी काय सांगितलं, अरे हा स्टॉक घे, तो स्टॉक घे. पण मित्रांनो, जे सांगणारे आहे ते रिसर्च ॲनालिस्ट आहे का, प्रॉपर त्यांनी स्टडी केला आहे की कुठे काय वाचलं, कुठे काय ऐकलं आणि म्हणून सांगताय. तर अशामुळे काय होतंय, अनेकांचं नुकसान होतंय. पण मार्केटमध्ये एक असं प्रोडक्ट आहे ज्याला स्मॉल केस म्हणतात आणि त्याचीच माहिती तुम्हाला देतोय. स्मॉल केस काय आहे तर एक डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. यावर काय आहे, वेगवेगळे बास्केट असतात टीमनुसार. जसं मी तुम्हाला सांगितलं, अनेक जण म्हणतात की भविष्यामध्ये ईव्हीच्या खूप साऱ्या व्हेकल्स वाढणार आहे, ईव्हीचे क्षेत्र आहे ते बूम करणार आहे किंवा एआय रिलेटेड जे आहे, रिन्युएबल एनर्जी आहे, त्या रिलेटेडचे स्टॉक घेतले पाहिजे. पण मग कुठले घेतले पाहिजे, कारण की कंपन्या भरपूर आहे. ईव्ही जर म्हटलं तर गाड्या बनवणार आहे, बॅटरी बनवणार आहे, त्याचे पार्ट बनवणार आहे, त्याच्या रिलेटेड अशा भरपूर साऱ्या कंपन्या आहे. मग कुठे कुठे केलं पाहिजे, मग एका वेळेस तर आपण सगळ्यांमध्ये करू शकत नाही, एवढे तर पैसे नाही आहे. पण जर बास्केटमध्ये आपण करतोय, जे पण रिसर्च केलेली आहे त्यांच्या मार्गदर्शनाने आपण करतोय, तर नक्कीच आपण एक चांगला प्रॉफिट मिळू शकतोय. डिपेंड करता आपण कुठला स्मॉल केस घेतोय. म्हणजे आता स्मॉल केस तुम्हाला समजला असेल, थोडक्यात एक बास्केट, एक पोर्टफोलिओ असतो जे की हुशार लोक ज्यांनी रिसर्च केलाय ते बनवतात, ते मॅनेजर असतात, त्यांनी बनवलेलं आहे आणि आपण काय करतो, त्यामध्ये इन्व्हेस्ट करतो. आता हे फ्री पण असतात, पेड पण असतात. आता तुम्ही म्हणाले यार पेड मग काय फायदा, मग तर म्युच्युअल फंड घेतलं पाहिजे, ते पण तर सेम आहे, त्याच्यामध्ये पण सेमच प्रकार असतो. म्युच्युअल फंडमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करतो, मग त्यामध्ये समजा ईव्ही रिलेटेड म्युच्युअल फंड आपण घेतला किंवा हे घेतला, मग ते पण सेमच आहे. पण मित्रांनो, म्युच्युअल फंड जेव्हा आपण घेतो तेव्हा आपल्याला शेअर्स मिळत नाही, तेव्हा आपल्याला युनिट मिळतात. मग आता समजा त्यांनी ईव्हीमध्ये टाकलं आहे, मग टाटाचे किती शेअर्स आले किंवा मग अमराजा बॅटरीचे किती आले हे आपल्याला कळत नाही, कारण की आपले युनिट दिसतात. पण स्मॉल केसमध्ये जेव्हा आपण इन्व्हेस्ट करतो, जसं की आपण शेअर खरेदी विक्री करतो, त्याच प्रकारचे स्मॉल केस जेव्हा आपण घेतो तेव्हा आपल्या डीमॅट अकाउंटमध्ये मग कोणाचे किती शेअर्स आहेत ते आपल्याला दिसतात. पूर्ण कंट्रोल आपल्यावर असतो, किती एक्सपेन्स आहे, काय सगळं आपल्याला समजतं. आणि जेव्हा आपल्याला गरज पडते तेव्हा ते आपण विकू शकतोय. म्हणजे सेम ॲज आपण जसं शेअर खरेदी विक्री करतो, सेम प्रोसेस आहे. फक्त इथे आपल्याला रिसर्च करावं लागत नाही, आपल्याला डोकं लावावं लागत नाही. ऑलरेडी ज्यांनी डोकं लावलेलं आहे, रिसर्च केला आहे, आपण त्यांना फॉलो करतो. मग समजा आता पुढे जाऊन त्यांना वाटलं की नाही आता हे चांगले परफॉर्म करत नाही आहे, मग आपण हे विकून दुसरे घेऊ, रिबॅलन्सिंग करू, तर त्याचा मेल आपल्याला येतो आणि आपण ते पण करू शकणार आहोत. आता नेमका ही इन्व्हेस्टमेंट कशा प्रकारे होते, आपल्यासाठी फायदेशीर आहे की नाही, किती चार्जेस लागतात, काय लागतात, सगळी एज्युकेशनल माहिती आजच्या व्हिडिओत तुम्हाला सांगतोय. कुठलंही बाय सेल रिकमेंडेशन नाही आहे, पण अनेक जणांना याबद्दल माहिती नाही आहे, तर त्याचं मार्गदर्शन करतोय. नक्कीच तुम्ही स्मॉल केस बद्दल विचार करू शकताय. कारण की बघा, जेव्हा मला पण नॉलेज नव्हतं 4-5 वर्षापूर्वी, तेव्हा मी यापासूनच सुरुवात केली होती. कारण की बघा, मला कळत नाही की काय घेऊ काय नको घेऊ. त्यामुळे अशा वेळेस जर कोणी ऑलरेडी ते करून घेतलंय, रिसर्च केलाय, आपण जर त्याला फॉलो करतोय, नक्कीच आपला हेडेक कमी होतो आणि आपण त्याला ट्रॅक पण करू शकतो. आता डायरेक्ट तुम्हाला यांच्या वेबसाईटवर जाऊन सगळी माहिती सांगतोय, कारण की फायनान्शियल नॉलेज इन मराठी या सिरीज आपण पुन्हा सुरू करतोय आणि चांगले व्हिडिओ, चांगले अपडेट तुम्हाला देतोय. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर करून ठेवा. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर बघू शकताय smallcase.com ही वेबसाईट आहे. तुम्ही गुगलवर सर्च केलं तरी मिळून जाईल. डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देऊन टाकेल, कमेंटमध्ये देऊन टाकेल, तिथे पण तुम्हाला हे बघायला मिळेल. तर बघा, इन्व्हेस्टिंग इन आयडियाज विथ अ स्मॉल केस. मग स्मॉल केसमध्ये वेगवेगळे पोर्टफोलिओ असतात, बास्केट असतात, जे की ऑलरेडी एक्सपर्टने बनवले असतात, आपण त्यात इन्व्हेस्ट करतो. मग आता नेमकं बघा, सगळी माहिती दिलेली आहे आणि यामध्ये बघा, लो व्हॉलॅटिलिटी म्हणजे कमी रिस्क पासून जास्त रिस्क, मग आपल्यावर डिपेंड करतं. आता समजा माझी आता सध्याच्या परिस्थितीला मी रिस्क घेऊ शकतोय, त्यामुळे मी हाय व्हॉलॅटिलिटीमध्ये करतोय, हाय रिस्कमध्ये करतोय. कारण की बघा,
हाय रिस्क हाय प्रॉफिट, लो रिस्क लो प्रॉफिट, हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या नीडनुसार, तुमच्या गरजेनुसार, कारण की प्रत्येकाचा पैसा स्वतःचा असतो, मग तो कुठे टाकायचा, काय टाकायचा, हा निर्णय प्रत्येकाचा स्वतःचाच असला पाहिजे. त्यामुळे हे आपल्याला ठरवता येतं की आपल्याला काय करायचंय. ओके, ही सगळी माहिती आणि इन्व्हेस्ट आपण करू शकतोय कमीत कमी, जेवढे कमीत कमी रुपये आहे तुमच्याकडे त्यापासून तुम्ही करू शकणार आहात. आता इथे बघा दिलेलं आहे की इन्व्हेस्ट कसे करायचे, तर डिस्कवर, इथे बघा भरपूर सारे तुम्हाला इथे दिसून जातील स्मॉल केस. मग बघा पॉप्युलर आहे, लो इन्व्हेस्टमेंट वाले आहे, बुलिश ऑन इंडियावर आहे, हे करू शकतोय. पण हे जर आपल्याला घ्यायचे असेल तर सगळ्यात आधी काय करावं लागतं, आपल्याकडे एक डीमॅट अकाउंट लागतं. तुमच्याकडे जर डीमॅट अकाउंट नसेल तर एंजल वनचं मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, कारण की माझं स्वतःवर त्यावर अकाउंट आहे आणि त्या रिलेटेडच मी व्हिडिओ बनवत असतो. मग बाय सेल कसे करायचे, त्यामुळे तुम्ही जर नसेल, तुम्हाला जर मार्गदर्शन पाहिजे असेल तर ऑलरेडी तुम्ही अकाउंट ओपन केलं तर तुम्हाला ते व्हिडिओद्वारे तुम्हाला सगळी माहिती समजू शकते. आता मी तुम्हाला कनेक्ट करून दाखवतो. तर इथे बघा कुठले कुठले ब्रोकर आहे, असं नाही की बघा भरपूर सारे ब्रोकर्स आहे, त्यावर तुम्ही करू शकता. आता मी एंजल वन सोबत तुम्हाला लॉग इन करून दाखवतो. तर एंजल वन सोबत मी कंटिन्यू करतोय. तर बघा मी माझं डीमॅट अकाउंट इथे लॉग इन करून घेतलेलं आहे. मग आता मला सगळी इन्फॉर्मेशन दिसणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला स्मॉल केस थ्रू इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर कुठलं ना कुठलं डीमॅट अकाउंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तर बघा लॉग इन केल्यानंतर सगळी माहिती आपल्या समोर आलेली आहे. मग तुम्ही इथे बघू शकताय, बघा इथे डिस्कवर आहे, डिस्कवरवर क्लिक केल्यानंतर किती स्मॉल केस आहे ते तुम्हाला सगळे दिसून जातील. मग टॉप गेनर्स इन लास्ट इयर, म्हणजे मागच्या वर्षीचे कुठले टॉप गेनर्स होते ते दिसून जातील. लो इन्व्हेस्टमेंट अमाऊंट दिसून जाईल. आता बघा मागच्या वर्षी जे टॉप होते ते पण या वर्षी टॉप असतील असं काही नाही, कारण की मागच्या वेळेची परिस्थिती वेगळी होती, या वेळेची वेगळी आहे. त्यामुळे मागच्या वेळेचेच बेस्ट असतील असं काही नाही. त्यामुळे आपण जेव्हा आपण फिल्टर लावतो तेव्हा आपल्याला हे थोडंफार तर नॉलेज पाहिजे. आता लो इन्व्हेस्टमेंट अमाऊंट मग कमीत कमी किती करू शकतोय, तर इथे बघा दिले 4,399 पासून तुम्ही करू शकतोय. इक्विटी अँड गोल्ड, म्हणजे गोल्डमध्ये पण इन्व्हेस्टमेंट होणार आहे, इक्विटीमध्ये पण होणार आहे. आपण याच्यात SIP पण करू शकतोय, म्हणजे दर महिन्याला समजा तुम्हाला पाहिजे आहे की 500-500 रुपये गेले पाहिजे, 4,000 रुपये गेले पाहिजे, तसे पण आपण करू शकतोय. मग इथे बघा भरपूर सारे येऊन जातील. आता एवढ्या सगळ्यांमध्ये आपण कशा प्रकारे सिलेक्ट करायचं, कुठलं चांगलं आहे, तर बघू शकता. बघा शो ऑल केलं तर तुम्हाला दिसून जाईल. अंडर 5,000 केलं तर 5,000च्या आतले जेवढे पण स्मॉल केस आहे ज्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो ते दिसून जाईल. 25,000चे जे आतले ते दिसून जाईल. फ्री ऍक्सेस, म्हणजे फ्रीमध्ये, आम्हाला कुठलेही पैसे द्यायचे नाही, सबस्क्रिप्शन घ्यायचं नाही, फ्रीमध्ये पाहिजे तर इथे बघू शकता फ्रीवाले आलेले आहे. त्याच्यानंतर फ्री बेसवाले पाहिजे तर फ्री बेसवाले आलेले आहे. मग इथे बघू शकता हाय व्हॉलॅटिलिटी आहे, म्हणजे रिस्क जास्ती आहे. इथे बघा किती दिलेलं आहे, 43.34 2 इयरचा CAGR आहे, चांगले रिटर्न्स दिलेले आहे. मग 3 वर्षात किती दिले, 33% दिलेले आहे. मग यानुसार आपण बघू शकतोय. तुम्हाला वाटतं की लो रिस्क पाहिजे तर बघा 19% दिले, मग यानुसार सुद्धा आपण बघू शकतो आहे. त्यानंतर खाली बघा इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी, मग कुठल्या स्ट्रॅटेजीनुसार तुम्हाला करायचं आहे, फंडामेंटल नुसार करायचं आहे, डिव्हिडंड तुम्हाला पाहिजे आहे त्यानुसार पाहिजे आहे, ॲसेट अलोकेशन नुसार पाहिजे आहे, किंवा तुम्हाला टेक्निकल पाहिजे आहे, सेक्टरनुसार पाहिजे आहे, ते पण तुम्ही इथे बघू शकताय. त्यानंतर हे जे स्मॉल केस आहे ते नेमकं कोणी बनवले आहे, तर इथे बघा मॅनेजरची लिस्ट दिसून जाईल. हे जे मॅनेजर्स आहे यांची जी स्ट्रॅटेजी असते यांनी रिसर्च केलेले असतात आणि त्यानंतर हे स्मॉल केस बनवतात. तुमच्याकडे पण नॉलेज आहे, समजा आता माझ्याकडे नॉलेज आहे, मी सेबी रजिस्टर आहे, तर मी पण इथे माझा स्मॉल केस बनवू शकतोय. मला वाटतं हे योग्य आहे, मग लोक ते त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकताय, तर तुम्ही पण करू शकताय. पाहिजे तर यावर व्हिडिओ मी बनवू शकतोय. पण आता आपल्याला नेमका बघायचं की स्मॉल केस मध्ये कशा प्रकारे इन्व्हेस्टमेंट केली जाते. ओके, त्यानंतर इन्व्हेस्टमेंटवर क्लिक केल्यानंतर तुमची किती इन्व्हेस्टमेंट झालेली आहे ती बघू शकताय. मोरवर क्लिक केल्यानंतर इथे बघा तुम्हाला भरपूर सारे ऑप्शन दिसून जाईल. आता नेमकं आपण बघूया कुठल्या स्मॉल केस मध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतोय. जसं की बघा आता मी बघतोय की लो इन्व्हेस्टमेंट अमाऊंट, यावर मी क्लिक करतोय. आता इथे बघू शकता इक्विटी अँड गोल्ड, जे की सगळ्यात सेफ आहे, म्हणजे जर तुम्हाला जास्त रिस्क नसेल घ्यायची, लो व्हॉलॅटिलिटी पाहिजे असेल तर त्यानुसार आपण बघू शकताय. मग बघा हे आलेलं आहे इक्विटी अँड गोल्ड. मग यामध्ये 13.45% इथे 3 वर्षात CAGR मिळालेला आहे. मिनिमम इन्व्हेस्टमेंट 339 रुपये आपण करू शकतोय. मग यामध्ये बघा रीड मोर केलं तर नेमकं या स्मॉल केस बद्दल सगळी माहिती आलेली आहे. त्यानंतर याचा परफॉर्मन्स आपण ट्रॅक करू शकतोय. 1 महिन्यामध्ये किती रिटर्न दिले आहे तुम्ही ते बघू शकता. 1 महिन्यामध्ये किती दिले आहे, 1 वर्षात किती दिले आहे, 3 वर्षात किती दिले आहे, सेम ॲज म्युच्युअल फंड. पण इथे म्युच्युअल फंडपेक्षा हे वेगळं काय, कारण की हे डायरेक्ट आपल्या डीमॅट अकाउंटमध्ये दिसतात. आपल्याला कळतं की कोणाचे किती शेअर्स आपण घेतलेले आहे आणि आपल्याला गरज पडली तर आपण विकू शकतो. सेम ॲज डीमॅट मधून स्टॉक बाय सेल करतो, सेम तसे. ओके, त्यानंतर तुम्हाला जर इन्व्हेस्ट करायचे असेल तर जस्ट आपण इन्व्हेस्ट म्हणतो आणि आपण यामध्ये इन्व्हेस्ट करू शकतो. ओके,
तर बघा इन्व्हेस्टवर क्लिक केल्यानंतर आता आलेलं आहे आपल्याला वन टाइम प्लस SIP करायची की वन टाइम, म्हणजे एकच टाइम मला पैसे भरायचे आहे. समजा माझ्याकडे 5,000 आहे, 10,000 आहे, वन टाइम मला भरून द्यायचे आहे, किंवा मी हे वन टाइम भरणार आहे आणि दर महिन्याला हेच पैसे म्हणजे 349 दर महिन्याला मी भरू शकतोय. तर मी SIP सुद्धा करू शकतो आणि कन्फर्म ऑर्डर करून आपण इथे पेमेंट करून हे कन्फर्म करू शकतो. म्हणजे अशा प्रकारे आपण स्मॉल केसमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतोय. आता नेमका ज्या स्मॉल केसमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करतोय तर त्यामध्ये वेटेज किती आहे ते तुम्ही इथे बघू शकताय. 339 रुपयाचा आपण घेतोय तर 2 ETF मिळत आहे. त्याच्यानंतर बघा ही रिबॅलन्सिंग कधी होणार आहे, 7 एप्रिलला रिबॅलन्सिंग होणार आहे. कारण की प्रत्येक स्टॉक दरवेळेस वाढतोच असं नाही, काही खाली पण जातात वरती पण जातात. त्यानुसार हे जे रिसर्च अनालिस्ट आहे ते काय करतात, रिबॅलन्सिंग करतात. म्हणजे काही चांगले शेअर्स आहेत ते घेतात, जे आपल्याला वाटतं परफॉर्मन्स करत नाही ते काढून टाकतात. त्यामुळे ते स्वतः रिसर्च करतात, आपल्याला टेन्शन घ्यायची गरज पडत नाही. त्यामुळे ही रिबॅलन्सिंग होते. तुम्हाला जर पाहिजे मेल येतो, तुम्हाला रिबॅलन्सिंग साठी मेल आलाय, तुम्ही कन्फर्म केलं, एक क्लिक केली तुमचं रिबॅलन्सिंग होऊन जाईल. तुम्हाला वाटतं नाही करायचं तर तुम्ही नाही करू शकत, पण ऑलरेडी जर आपण यांची एक्सपर्टीज घेतोय तर मग त्यांच्यानुसार चाललेलं आपल्यासाठी बेस्ट राहू शकतंय. मग यामध्ये बघू शकताय लार्ज कॅपमध्ये 70% आहे, गोल्डमध्ये 30% इन्व्हेस्टमेंट आहे. ओके, मग इथे बघू शकताय निपॉन इंडिया ETF मध्ये किती आहे, त्याच्यानंतर निपॉन इंडिया ETF 50 बीज मध्ये किती आहे हे आपल्याला दिसतं, हे ट्रान्सपरंट आपल्याला सगळं कळतं. त्यानंतर तुम्ही ते वॉच लिस्ट सुद्धा क्रिएट करू शकता. जसं की आपल्याला डीमॅट अकाउंटमध्ये आपल्याला कुठले कुठले शेअर्सवर नजर ठेवायची, आपण त्याची वॉच लिस्ट बनवतो, तसं इथे वॉच लिस्ट बनवू शकतोय. त्यानंतर डिस्कवरमध्ये जाऊन तुम्हाला कुठल्या प्रकारचे स्मॉल केस पाहिजे आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं ते तुम्ही शॉर्टलिस्टिंग करू शकता. पॉप्युलरिटी वाईज मिनिमम अमाऊंट पाहिजे त्यानुसार, किती रिटर्न्स मिळाले त्यानुसार, फ्रीवाले पाहिजे तर फ्रीवाले, त्यानंतर तुम्हाला पेड पाहिजे तर पेड पण आहे. जसं की तुम्ही बघू शकता हाय क्वालिटी राईट प्राइस फंडामेंटल. आता तुम्ही इथे बघू शकता जर का आपण इथे इन्व्हेस्टमेंट करतोय तर इथे आपल्याला डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट येत आहे, कुठल्या प्रकारचं आपल्याला सबस्क्रिप्शन मागत नाहीये. पण या ठिकाणी मी इन्व्हेस्टमेंट करतोय तर या ठिकाणी मला सबस्क्रिप्शन मागतंय. का मागतंय, कारण की बघा हे जे रिसर्च अनालिस्ट आहे हे भरपूर सारी मेहनत वगैरे घेतात. मग यांचं म्हणणं आहे की काहीतरी चार्जेस आम्ही तुमच्याकडनं घेऊ आणि त्याद्वारे आपण यांचे जे रिसर्च आहे, जसं की ते बघू शकता स्टॉक अँड वेटेज. मग कोणाला किती वेटेज हे आपल्याला दिसत नाही. का दिसत नाहीये, कारण की हे सबस्क्राईब आपण केलं तर आपल्याला मिळणार आहे. मग आता सबस्क्राईब करायचं असेल तर बघा सबस्क्राईब नाव यावर क्लिक करायचं आहे. आपला ईमेल ॲड्रेस टाकून इथे बघा सबस्क्रिप्शन प्लॅन दिलंय. मग 3 महिन्यासाठी, 6 महिन्यासाठी, 12 महिन्यासाठी इथे दिलेलं आहे. म्हणजे प्रति महिना आपल्याला किती पडेल त्यानुसार इथे दिले. मग ऑटोपे पाहिजे तर ऑटोपे, कुपन कोड असेल तर आपण इथे कुपन कोड पण अप्लाय करू शकतोय. मग जर तुम्हाला यांचं रिसर्च पाहिजे असेल, असं काही नाही की आपण सबस्क्रिप्शन घेतलं म्हणजे आपल्याला यांचं स्मॉल केस घ्यावाच लागेल. तुम्ही यांचे कुठले कुठले स्टॉक आहेत ते बघू शकताय आणि त्यानुसार तुम्ही स्वतः पण तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये घेऊ शकताय. तुम्हाला स्मॉल केस घ्यायची पण गरज नाही आहे. तर डिपेंड करतं नेमकं तुम्ही काय करताय, कुठली स्ट्रॅटेजी फॉलो करताय. सेम ॲज तुम्ही बघू शकताय व्हॅल्यू अँड मोमेंटम मॉडेल. जर यामध्ये मला इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर इथे पण सबस्क्राईब नाव आलंय. मग इथे बघू शकता या स्मॉल केसचा ओव्हरव्ह्यू काय आहे, त्यानंतर यांनी 1 महिन्यामध्ये किती रिटर्न्स दिलेले आहे, 1 वर्षात किती दिले आहे, 3 वर्षात किती दिले आहे हे आपण इथे बघू शकतोय. मग आता नेमकं कुठले कुठले स्टॉक यांनी घेतले हे मला इथे दिसत नाही. का दिसत नाही आहे, कारण की इथे मी सबस्क्राईब केले नाही आहे, कारण की हे पेड आहे. मग पेड घ्यायचं असेल तर मला सबस्क्राईब करावं लागेल आणि त्यानुसार मी ते बघू शकतोय आणि त्यानुसार इन्व्हेस्टमेंट करू शकतोय. त्यानंतर कुठलं योग्य आहे हे जर आपल्याला बघायचं असेल तर जसं मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही लो इन्व्हेस्टमेंट जे मागच्या वर्षीचे गेनर्स आहे किंवा पॉप्युलर इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटर्जी यानुसार आपण बघू शकतोय. तर बघा ग्रीन एनर्जी थीम, मग आपण थीम वाईज सुद्धा करू शकतोय. जसं की सध्या आता EVचा ट्रेंड आहे, मग ग्रीन एनर्जीमध्ये करायचं आहे तर बघा ते पण आहे. जे डिव्हिडंड आपल्याला देतात त्यानुसार आपण करू शकतोय. इलेक्ट्रिक मोबिलिटीनुसार करू शकतोय. त्याच्यानंतर खाली स्क्रोल करा, त्यानुसार सुद्धा आपण करू शकतो. जसं की आता बघा हे ग्रीन एनर्जीचं आहे. ओके, मग ग्रीन एनर्जीमध्ये मला करायचं आहे तर नेमकं इथे बघा सगळी माहिती आलेली आहे. किती रिटर्न्स दिलेले आहेत 3 वर्षात ते आपल्याला इथे दिसून जातात. 6 महिन्यात, 1 वर्षात, 1 महिन्यात ते दिसून जाईल. मला इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर कशी रिस्क आहे ती आपल्याला दिसून जाते आणि इथून सबस्क्राईब करून आपण इथे इन्व्हेस्टमेंट करू शकतोय. आता जसं तुम्ही बघू शकताय हे फ्री मधलं आहे. आता मला जर यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर सगळं मला दिसून जाईल. त्यानंतर जसं की इथे बघा सबस्क्रिप्शन मध्ये आपल्याला इथे दिसत नाहीये की कुठले कुठले स्टॉक मध्ये इन्व्हेस्टमेंट करताय, पण फ्री मध्ये आपण बघायला गेलो तर फ्री मध्ये इथे बघा दिसतंय 4 ETF आहे, क्वार्टरली रिबॅलन्सिंग होणार आहे. त्याच्यानंतर कशामध्ये किती इन्व्हेस्टमेंट केली आहे हे आपल्याला दिसून जाईल. मग तुमच्यावर आहे तुम्हाला सबस्क्रिप्शन वाले घ्यायचे की फ्री वाले घ्यायचे. सबस्क्रिप्शन वाले घेतले तर जास्त रिटर्न्स मिळू शकताय, त्यासाठी आपल्याला चार्जेस द्यावा लागू शकताय, कारण की त्यांच्या एक्सपर्टीसाठी आपण चार्जेस देतोय. फ्रीमध्ये पण आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतोय.
फक्त इन्व्हेस्टमेंट करण्याआधी ती लो रिस्क आहे, हाय रिस्क आहे, मीडियम रिस्क आहे हे आपल्याला बघून घ्यायचंय. ओके, आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे किती चार्जेस इथे लागणार आहे. तर जसं की आपण स्मॉल केस घेतो आहे तर सगळ्यात पहिले आपण घेतो, मग फ्री वाला घ्या किंवा पेड वाला घ्या, यासाठी आपल्याला 1.5% चार्जेस लागतं. म्हणजे आपण 1000 रुपयाचे घेतोय, जसं की तुम्ही इथे बघू शकताय 1000 रुपये आपण इन्व्हेस्टमेंट करताय एका स्मॉल केसमध्ये, तर त्याच्यावर 1.5% म्हणजे 15 रुपये आपल्याला लागणार आहे. मग तुम्ही 2000चे घेताय स्मॉल केस, 30 रुपये तुम्हाला लागणार आहे. 3000चे घेताय मग त्यानुसार 1.5% जे होतात ते लागणार आहे. मग तुम्ही 4000चे घेताय तर त्यावर 1.5% असं लागणार आहे. जास्तीत जास्त 100 रुपये लागतात. मग तुम्ही 50,000 रुपयाचे जरी न्यू स्मॉल केस घेतला फर्स्ट टाइम तरी तुम्हाला इथे 50,000वर 1.5% नुसार 750 रुपये होता, पण 750 लागणार नाही. जास्तीत जास्त 100 रुपये ही फी आहे. म्हणजे हे पण जे पण स्मॉल केस आहे यांचे जे चार्जेस आपण बघायला गेलं तर म्युच्युअल फंड पेक्षा कमी होत आहे, कारण की 100 रुपये तुम्ही 50,000चा घ्या, 1 लाखाचा घ्या, जास्तीत जास्त 100 रुपये. जर तुम्ही कमीत कमी करताय तर 1.5% कमीत कमी म्हणजे 1000वर 15 रुपये यानुसार इथे चार्जेस लागतात. आता रिबॅलन्सिंग होते तेव्हा किती चार्जेस लागतात. जसं की रिबॅलन्सिंग म्हणजे काय होतं, थोडक्यात आपण काही स्टॉक विकतो आणि नवीन स्टॉक घेतो, म्हणजे जे पण आपले ब्रोकरेज चार्जेस आहेत ते तिथे अप्लाय होतात. ओके, आपण विकतो तेव्हा किती टॅक्स लागतो. मग तुम्ही शॉर्ट टर्म मध्ये करताय तर शॉर्ट टर्म तुम्हाला कॅपिटल गेन लागतो, लॉंग टर्मवर तुम्ही विकताय तर लॉंग टर्म जो टॅक्स आहे तो त्यानुसार लागतो. म्हणजे बघायला गेलं तर सेम आपण स्टॉक घेतो विकतो सेम आहे, फक्त इथे आपल्याकडे नॉलेज नसल्यामुळे आपण यांची एक्सपर्टीज वापरतो आणि त्यानुसार त्यांना फॉलो करून त्यानुसार आपण इन्व्हेस्ट करतो. असं अगदी सोपं आहे. तर अशा प्रकारे आपण स्मॉल केस मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो. सगळी माहिती सांगितली आहे. काही अडलं असेल, प्रश्न असेल तर कमेंट करा, इंस्टाग्रामवर मला मेसेज करू शकताय. आणि असेच व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.